नमस्कार मंडळी, कसे आहात? आज मी घेऊन आली आहे 2 क्लिनिंग ब्रश. ह्याची माहिती मी तुम्हाला सांगते. हे बघा किती छोटेसे, एकदम पोर्टेबल हाताच्या साईजचे. हा तर बघा किती छोटा आहे बघा. तर हे मी मिशोवरून मागवलेले जस्ट एक 90-80 रुपयामध्ये काहीतरी समथिंग. हे आहेत खरं तर कार ॲक्सेसरीज, जे कारमध्ये वापरले जातात. त्यांचं डॅशबोर्ड वगैरे क्लीन करायला किंवा खालचं एरिया सीट आपण बसतो वगैरे, किंवा जे स्टेअरिंग वगैरे असतं तिथल्या एरिया क्लीन करण्यासाठी हे वापरतात. पण मी ह्याचा वापर एका वेगळ्या गोष्टीसाठी करते. मी हे माझ्या दुकानासाठी मागवलं होतं. ॲक्च्युली आपल्या दुकानामध्ये कसं अशा छोट्या मोठ्या गोष्टी असतात, काही आपले ज्वेलरीज असतात, काही इतरही गोष्टी म्हणजे छोटे बॉटल्स वगैरे काय काय. तर ते क्लीन करायला आहे ना, आपण कापडाने जेव्हा क्लीन करतो तेव्हा ते खूप असं डिफिकल्ट आहे. पण त्या जागी जर तुम्ही हा ब्रश यूज केला ना, हे एकदम नाही का, म्हणजे 1 मिनिटात पण लागत नाही ह्याचं मी साफ करायला. एकदम इझिली क्लीन होऊन जातं हे. हे तर हा छोटा ब्रश ना असं पॅकिंगमध्ये येतं बघा, तुम्ही बघू शकता. आणि ते खोललं की मग त्याच्यातून हा ब्रश निघतो. तर त्याची ही ब्रशिंगची हे पण बघा किती स्मूथ आहे. ते एकदम छानपैकी ना असं एखादी ज्वेलरी वगैरे क्लीन होऊन जाते. आणि ह्याच्यानी पण आपण बरेचसे असं डस्ट वगैरे पडलेली असतात आपल्या टेबलावर वगैरे, किंवा आपले जे हँगिंग वगैरे लावलेले असतात त्याच्यावर पण धूळ पडते. आता कसं माझं दुकान रस्त्याच्या शेजारी आहे, तर खूप सारखी धूळ येत राहते. तर हे खूप इझी जातं मला ह्याच्याने साफ करायला. आणि जस्ट आपण हेच नाही तर आपल्या देवारात बघा आपण ते खुंटी वापरतो देवघर साफ करायला वगैरे, तर त्याच्यासाठी तुम्ही हे सुद्धा यूज करू शकता. फक्त हा तेवढा पुरताच ठेवायचा देवापुरताच, मग बाकी गोष्टींसाठी हे यूज नाही करायचं. पण हे खूप छान क्लीन होतं ह्याच्याने. खूप असं एकदम बारीक बारीक कण असे धूळ वगैरे अडकलेले असतील ते निघून जातात. आता हेच बघा मी तुम्हाला दाखवते ह्याचं काय काय युजेस होतात ते माझ्या शॉपमध्ये. बघा हा एक इयरिंग स्टँड आहे, तर त्याच्यावरची धूळ आपण साफ करूया. त्या छोट्या ब्रशने मी हा स्टँड साफ करते. बघा तुम्ही बघू शकता. फक्त जस्ट ते वरून खालून असं थोडंसं त्याच्यावर ब्रश फिरवायचा की ते एकदम क्लीन होऊन जातं, त्याच्यावरची धूळ सगळी निघून जाते. तुम्हाला अजून एक दाखवते. हे बघा ह्याच्यावर किती धूळ आहे बघा. आता हे पण बघा, जस्ट ब्रश मारला त्याच्यावरची सगळी धूळ निघून गेली. बघा तुम्ही बघू शकता इथे. आणि इथंही काचेवर बघा त्याची धूळ सगळी सांडली आहे. तर ह्या ब्रशनी जस्ट झाडूसारखं असं मारलं तरी ते साफ होऊन जातं, सगळी धूळ निघून जाते. अजून एक मी तुम्हाला दाखवते. हे चैनीचे मंगळसूत्र आहे बघा इथं. ह्याच्यामध्ये चैन आणि मणी यांची अशी डिझाईन्स असते. हे बारीक बारीक डिझाईनमध्ये ना धुळीचे कण जाऊन अडकतात. तर हे सुद्धा ना आपण ह्या दोन्ही ब्रशनी साफ करू शकतो, छोट्या ब्रशनी पण आणि मोठ्या ब्रशनी पण. मी तुम्हाला दोन्ही दाखवते बघा. हे जस्ट असे वरतून त्याच्यावर ब्रश मारला ना, सगळी धूळ त्याच्यावरची निघून जाते. ह्या मोठ्या ब्रशनी पण मी साफ करून दाखवते बघा. जस्ट एक जरी तुम्ही असा हात मारला ना दिवसभरात ना, तरी त्याच्यावरची सगळी धूळ साफ होऊन जाते. बघू शकता तुम्ही. तुम्हाला ह्या मोबाईलच्या कॅमेऱ्यातून एवढं क्लिअरली दिसणार नाही, पण बघा. आता हे बघा, हे जे प्लास्टिकचे असे स्टिकर्स वगैरे असतात लटकवलेले, त्याच्यावर पण आहे ना धूळ खूप बसते येऊन. आणि ह्याच्यावर फक्त असा हा एक हात मारला ना तरी त्याच्यावरची सगळी धूळ खाली पडून जाते. बघा ह्याच्यावर किती धूळ आहे. आता बघा, आता हा ब्रश मारला, आता बघा ते किती क्लीन झालं. तसंच आहे हे. हा एक छोटा नेकलेस आहे, तर ह्या नेकलेसच्या डिझाईनमध्ये पण आहे ना असे धूळ जाऊन पडते. तर तो ह्या छोट्या ब्रशने क्लीन करायला खूप इझी जातं. आता इथे बघा मी तुम्हाला दाखवते. इथं एकदम क्लिअरली दिसते किती धूळ आहे बघा तुम्ही. आणि आता हे मी तुम्हाला साफ करून दाखवते. हा मोठा ब्रश मी मारला आहे तिथे फक्त. आता बघा बिफोर अँड आफ्टर फरक तुम्हाला लगेच दिसून येईल. त्याच्यावरची धूळ लगेच गेली. तर खूप छान पद्धतीने ह्याचा उपयोग होतो. तर
फक्त शॉपमध्येच नाही तर घरीसुद्धा आपण ह्या गोष्टी यूज करू शकतो. घरामध्ये पण आपल्या खूप छोट्या मोठ्या गोष्टी असतात जे आपल्याला साफ करायला खूप डिफिकल्ट जातात, तर ह्याच्याने तुम्ही खूप इझिली क्लीन करू शकता. तुम्हाला जर हे पाहिजे असेल तर हे मिशोवर लगेच अवेलेबल होतं. तुम्ही जस्ट टाका क्लिनिंग ब्रश किंवा कार ॲक्सेसरीज टाका तर तुम्हाला हे मिळून जाईल आणि तुम्ही मग ते ऑर्डर करू शकता. थँक्यू, बाय.